मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं निवृत्ती सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट दिल्यावरून मोठा वाद निर्माण झालाय। रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक देणाऱ्या कर्मचाऱ्यावरच पुस्तक फेकून त्यांना माफी मागायला भाग पाडलं। यावरून आता वाद निर्माण झाला असून प्रबोधनकारांचं पुस्तक भेट देण्यात गैर काय असा सवाल मुंबई महापालिकेतील कामगार संघटनेनं केलाय। महिला कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कामगार संघटनेनं केली आहे। प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून देणं संस्कृतीला शोभणारं नाही असं आता मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलं। संदीपजी, खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आणि ह्या सगळ्या गोष्टीहून हे एकीकडे असताना त्यांचं पुस्तक हे त्यांच्या सहकार्याला दिलं आणि महिला कर्मचाऱ्यांनी ते त्यांच्यावरच भिरकावलं। याच्यावरून आता नवीन वाद होताना पाहायला मिळतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किंवा नेमकं तुमचं मत काय या सगळ्या? महाराष्ट्र नवनिर्माण सेना विषय सोडा हो, प्रबोधनकार हे काय मनसेचे किंवा शिवसेनेचे नाही, ते महाराष्ट्राचे प्रबोधन ज्यांनी केलंय अशा माणसाचा अपमान करणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे। त्यांना तुम्ही कुठल्या पक्षाच्या ह्याच्यात बांधू नका। अशा पद्धतीने म्हणजे त्यांनी ते पुस्तक तिथे वितरित केलं आणि त्या महिला कर्मचाऱ्यांनी ते भिरकवलं त्यांच्यावर। त्याच्यात एक मूर्खपणाचा कळस आहे। हा मूर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार करून केलेलं काम आहे। ज्या पद्धतीने समाजामध्ये सनातनी धर्माच्या नावाखाली विष पेरण्याचं काम चालू आहे त्याचं हे द्योतक आहे। काल एक जण उठतो काय आणि सनातनी धर्माच्या नावाखाली अपमान केला म्हणून चीफ जस्टिस ऑफ इंडियावर बूट फेकून मारतो काय, किंवा आजची जी घटना प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून नेणं, मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या समाजामध्ये विष पसरवण्याचं जे लोक काम करतायत त्याचं हे द्योतक आहे। अशा लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे। पालिकेच्या कर्मचारी संघटना जी आहे त्यांचं सुद्धा असं म्हणणं की पुस्तक देण्यात गैर काय आणि त्यांच्या कारवाईची मागणी केली। तुम्ही सुद्धा आता कारवाईची मागणी, पण निश्चितपणे असं आहे, प्रबोधनकारांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे। हा काय कुठल्या एका पक्षाचा किंवा एका व्यक्तीचा अपमान नाहीये। प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला सुधारणावादी बनवलेलं आहे। त्या प्रबोधनकारांचा तुम्ही अपमान करताय म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करताय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख समिती धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।